सिंगापूर टू मलेशिया जाण्यासाठी बरेच वेज आहेत, जसं काय बाय फ्लाईट, बाय ट्रेन, बस किंवा कॅबही बुक करू शकता. आम्ही 2 महिन्यापूर्वीच रेड बसवरून बसचं तिकीट बुक केलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सिंगापूर टू मलेशिया बाय रोड कसं जातात आणि काय डॉक्युमेंट्स लागतात ते समजेल. आम्ही एल्टाबेना एक्सप्रेस हा बस ऑपरेटर सिलेक्ट केलेला. तर इथे हे सिंगापूर द प्लाझा बीच रोडला एल्टाबेनाचा बसचा पिकअप पॉईंट. इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट दाखवायचा आहे आणि जे ऑनलाईन बसचं बुकिंग केलं ते तुम्हाला दाखवावं लागेल. ते व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला तुमचे बसचे तिकीट्स मिळतील. तर मॉर्निंग 11 AM सिंगापूर टू क्वालालंपूरचा असा हा आम्हाला बोर्डिंग पास घेतल्यानंतर एल्टाबेनाच्या ऑफिसच्या इथून तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमच्या बससाठी वेट करायचं आहे. तर इथे या ज्या स्टेअर्स दिसत आहेत तिथे आम्ही सर्व आमच्या बससाठी वेट करत होतो. सकाळी 11 वाजताची आम्ही बस बुक केली होती आणि एक्झॅक्ट 10:30 वाजता बस इथे पिकअप पॉईंटला आलेली आहे. बस आल्याला तुम्हाला तुमचे लगेज बसमध्ये लोड करायचं आहे. तर जेव्हा तुम्ही बुक करणार तिकीट तेव्हा तुम्ही टर्म्स अँड कंडिशन वाचून घ्या, कारण या बससाठी पर पॅसेंजर 15 kgच्या अबव लगेज अलाउड नव्हतं. पण ऑनेस्टली तिथे कोणीही नव्हतं लगेजचं वेट चेक करण्यासाठी. तर आतमधून ही बस काही अशी दिसते. 2x1चं सेटिंग आहे. सुरुवातीच्या 3 रो म्हणजे या 6 सीट ह्या आमच्या बुकिंग आहेत आणि आम्ही 6 जण आणि आणखीन एक पॅसेंजर, फक्त आम्ही 7 जणच या बसमधून जाणार आहोत. एक्झॅक्ट 11 वाजता आमची बस ही सिंगापूरवरून निघाली. बसचं तिकीट पर पर्सन हे $35 सिंगापूर म्हणजे आपल्या इंडियन रुपीजप्रमाणे 2,500 रुपये. बसमधून जाताना देखील तुम्हाला सिंगापूरचा एक चांगला सिटी व्ह्यू मिळेल. जसं हे आहे आर्ट सायन्स म्युझियम. मग पुढे गेल्यावरती तुम्हाला दिसेल मरीना बे सँड्स बिल्डिंग. या पूर्ण प्रवासात दोन्ही बाजूला तुम्हाला फक्त आणि फक्त ग्रीनरी दिसते. सिंगापूर टू मलेशिया डिस्टन्स बाय बस हे अप्रॉक्सिमेटली 5 to 6 hours आहे, इन्क्लुडिंग तुमचं इमिग्रेशन प्रोसेस आणि जर कुठेमध्ये तुम्हाला काही ट्रॅफिक वगैरे लागलं तर. मलेशियामध्ये एंटर करण्याआधी तुम्हाला मलेशिया डिजिटल अरायवल कार्ड हा फॉर्म ऑनलाईन सबमिट करणं खूप गरजेचं आहे. हा फॉर्म तुम्हाला तुमच्या एंट्री डेटच्या 3 दिवस आधी कधीही भरू शकता. सिंगापूरमधून 11 वाजता आमची बस निघाल्यानंतर पुढच्या 15 ते 20 मिनिटमध्येच आमचा पहिला स्टॉप होता, जिथे आम्हाला बसमधून उतरावं लागलं आमचं पासपोर्ट आणि सिंगापूर अरायवल डिजिटल कार्ड घेऊन. तर ते होतं सिंगापूर एक्झिटचं ऑफिस, जिथे या 2 गोष्टी व्हेरीफाय झाल्या, कारण की तुम्ही बाय रोड एक कंट्रीमधून एक्झिट घेऊन दुसऱ्या कंट्रीमध्ये एंटर करताय. सिंगापूर एक्झिट केल्यानंतर परत थोड्या वेळाने तुम्हाला तुमच्या बसमधून उतरावं लागेल, ते म्हणजे मलेशियाच्या इमिग्रेशनसाठी. इथे तुम्हाला तुमचं बॅग्स घेऊन जावं लागेल. इथे तुमचं बॅगचं चेकिंग होईल, तुमचं व्हॅलिड पासपोर्ट, तुमचं मलेशिया अरायवल कार्ड आणि तुमचं होम कंट्रीसाठी रिटर्न तिकीट, ह्या सर्व गोष्टी व्हेरीफाय होतात. इमिग्रेशनसाठी बिलकुल पण लाईन नव्हती. आमचं 5 मिनिटमध्ये आमचं काम झालं आणि पुन्हा आम्ही बसमध्ये येऊन बसलो. रस्ता आम्हाला कुठेही ट्रॅफिक नाही लागलं, बसमध्ये कुठेही नाही थांबली. डायरेक्ट 3:30 वाजता एक बसने स्टॉप घेतला, तो पण वॉशरूम ब्रेकसाठी. तर इथे बस फक्त 5 मिनिटसाठी थांबलेली.
आम्ही आता इथे मलेशियामध्ये आमच्या डेस्टिनेशनला पोहोचत आलो आहे. टाईम झालेला संध्याकाळचे 4 वाजलेले, म्हणजे आम्ही सकाळी 11 वाजता निघालेलो आणि 4च्या दरम्यान आम्ही पोहोचत आलेलो, म्हणजे 5 तासात आम्ही पोहोचलो. हा जो पूर्ण जर्नी आहे ती बिलकुल पण हॅक्टिक नव्हती. बसचा प्रवास एकदम स्मूथ होता. 4 वाजता आम्ही बर्जा टाइम्स स्क्वेअर क्वालालंपूर इथे उतरलो आणि इथून कॅब करून आम्ही आमच्या हॉटेलला गेलो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा.